नमस्कार. आपण अख्खं आयुष्य बाहेरच्या जगाला ओळखण्यात घालवतो, पण कधी स्वतःच्या अंतरंगात डोकावून पाहिलंय का? संतांचं शब्द म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्याच आत्म्याचा आरसा आहेत. आजच्या या विशेष भागात आपण शब्दांच्या पलीकडे जाऊन तो आरसा पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यात दडलेला एखादा विचार तुमच्या जगण्याची व्याख्या बदलू शकतो. हा प्रयत्न मनाला भिडला तर तुमची दाद नक्की द्या. आपल्या समाजात अनेक वर्षांपासून पवित्र आणि अपवित्र यावरून कितीतरी भेद मानले गेले. कोण श्रेष्ठ आणि कोण कनिष्ठ, कोण सोवळा आणि कोण ओवळा, अशा विचारांच्या भिंती माणसांनीच उभ्या केल्या. पण जरा शांतपणे विचार करा. आपला हा देह ज्या मातीतून, ज्या 5 महाभूतांमधून बनला आहे, ती तत्वे जगातील प्रत्येक माणसासाठी सारखीच नाहीत का? शेकडो वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या संत परंपरेतील एका महान संताने समाजाला अगदी हाच परखड सवाल केला होता. त्यांनी समाजाला सत्याचा आरसा दाखवत विचारले की जर सर्व माणसांचा देह एकाच प्रकृतीतून निर्माण झाला आहे आणि जन्मापासून मृत्यूपर्यंत जर हा देहच एकाच प्रक्रियेतून जातो, तर मग या जगात खऱ्या अर्थाने पवित्र कोण आहे? हा प्रश्न ऐकायला जेवढा साधा वाटतो तेवढाच तो समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे. जातीपातीच्या भिंती भेदून माणुसकीचा आणि समानतेचा अत्यंत प्रगल्भ विचार मांडणाऱ्या संत चोखामेळा यांनी हाच जिवंत विषय त्यांच्या लेखणीतून आपल्यासमोर मांडला आहे. त्यांचा हा विचार आपल्याला आजही एक वेगळी दृष्टी देतो. चला तर मग आपल्या सर्वांना अंतर्मुख करायला लावणारा आणि समाजातील भेदाभेदावर अचूक घाव घालणारा संत चोखामेळा यांचा तोच अप्रतिम आणि रोखठोक विचार आज आपण अनुभवूया आणि जाणून घेऊया. या अभंगाचा भावार्थ विश्लेषण, सामाजिक संदेश व वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण, पंचही भूतांचा एकची विटाळ, अवघाची मेळ जगी नांदे. एक भावार्थ विश्लेषण. श्रोते हो, संत चोखामेळा पहिल्याच चरणात एक अत्यंत विज्ञानावर आधारित आणि वैश्विक सत्य मांडतात. ते म्हणतात की हे संपूर्ण जग, ही अफाट सृष्टी पंचमहाभूतांनी बनलेली आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या 5 तत्वांशिवाय या जगात दुसरे काहीही नाही. जर समाजातील एका विशिष्ट माणसाला तुम्ही अपवित्र मानत असाल तर मग एक विचार नक्की करा. तो माणूस ज्या 5 तत्वांपासून बनला आहे त्याच 5 तत्वांपासून तुम्हीही बनलेले आहात. या संपूर्ण जगात याच 5 तत्वांचा खेळ चालू आहे. मग जर एकाला विटाळ असेल तर तो संपूर्ण सृष्टीला असायला हवा. निसर्गाने कोणामध्येही कधीच भेद केलेला नाही. सर्वांचे शरीर एकाच मातीचे आणि एकाच हवेचे बनले असताना माणसांत श्रेष्ठ आणि कनिष्ठ असा भेद करणे किती चुकीचे आहे. हाच मोठा विचार चोखोबा इथे मांडतात. सर्वांची उत्पत्ती जर एकाच ईश्वराकडून आणि एकाच निसर्गाकडून झाली आहे, तर मग एकमेकांचा तिरस्कार करणे हा निव्वळ अज्ञानाचा प्रकार आहे. सामाजिक संदेश. या पहिल्याच चरणातून संत चोखामेळा आपल्याला मानवी समानतेचा आणि अतिशय प्रगत अशा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा संदेश देतात. या जगातला प्रत्येक माणूस हा पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश याचं 5 नैसर्गिक तत्वांनी बनलेला आहे. निसर्गाने कोणत्याही माणसाला घडवताना कधीच भेदभाव केलेला नाही. त्यामुळे एखाद्याच्या जन्माच्या, जातीच्या किंवा धर्माच्या आधारावर समाजात उच्च आणि नीच असा भेदभाव करणे हे पूर्णपणे अनैसर्गिक आणि मानवतेच्या तत्वांशी प्रतारणा करणारे आहे. निसर्गाच्या आणि विज्ञानाच्या कसोटीवर सर्व माणसे एकसमान आहेत. हाच यातून मिळणारा सर्वात मोठा सामाजिक विचार आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. मंडळी, आपण एखाद्या मोठ्या रुग्णालयातील रक्तदानाच्या शिबिराचे किंवा अवयवदानाच्या प्रक्रियेचे सत्य उदाहरण घेऊया. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मोठा अपघात होतो आणि तिचे प्राण वाचवण्यासाठी रक्ताची तातडीने गरज असते, तेव्हा रक्त देणारा माणूस कोणत्या जातीचा आहे किंवा तो गरीब आहे की श्रीमंत हे कोणीही विचारत नाही. त्या रक्ताचा रंग लालच असतो आणि ते रक्त त्या अपघातग्रस्त व्यक्तीच्या नसांसांत धावून तिचे प्राण वाचवते. अवयवदानातही जेव्हा एखाद्याला हृदयाची गरज असते, तेव्हा ते हृदय कोणाचे आहे यापेक्षा ते एका माणसाला जीवनदान देणार आहे हेच महत्त्वाचे असते. निसर्गाची हीच ती 5 तत्वे जी सगळ्यांच्या शरीरात एकसारखीच काम करतात. तिथे कोणताही भेदभाव उरत नाही. हेच आजचे जळजळीत वास्तव आहे. दुसरा चरण, तेथे तो सोवळा वोवळा तो कोण? विटाळाचे कारण देहमूळ. भावार्थ विश्लेषण. यापुढे जाऊन चोखोबा समाजव्यवस्थेला एक अत्यंत परखड सवाल करतात. ते विचारतात की जर आपण सगळे एकाच तत्वांपासून बनलो आहोत, तर मग तुमच्यात सोवळा म्हणजे अत्यंत पवित्र आणि ओवळा म्हणजे अपवित्र कोण आहे? या जगात कोणीही जन्मतः पवित्र किंवा अपवित्र नसतो. चोखोबा अत्यंत वास्तववादी सत्य उलगडून सांगतात की मुळात या मानवी देहाचा जन्मच अशा प्रक्रियेतून होतो ज्याला हा समाज स्वतःच विटाळ मानतो. आईच्या गर्भात रक्तामांसाच्या गोळ्यातून आकार घेणारा देह हा पवित्र कसा असू शकतो? ज्या देहाची निर्मितीचं रक्त, मांस, हाडे आणि मलमूत्राच्या सान्निध्यात झालेली आहे, तो देह स्वतःला इतरांपेक्षा शुद्ध आणि पवित्र कसा काय म्हणून घेऊ शकतो? खऱ्या अर्थाने हा मानवी देहच सर्व अपवित्रतेचे मूळ आहे.
त्यामुळे केवळ वरवरच्या शारीरिक शुद्धतेचा खोटा अहंकार बाळगणे हा माणसाचा किती मोठा मूर्खपणा आहे हे यातून अगदी स्पष्टपणे दिसून येते. सामाजिक संदेश. आपल्या समाजात वर्षानुवर्षे शुद्ध आणि अशुद्ध अशा खोट्या कल्पना पसरवून माणसांभिंती उभ्या केल्या गेल्या. काही लोकांना सोवळे आणि काहींना ओवळे ठरवून समाजाचे तुकडे केले गेले. या चरणाचा अत्यंत महत्त्वाचा सामाजिक संदेश हा आहे की माणसाचा हा शुद्धतेचा अहंकार आतून पूर्णपणे पोकळ आहे. हे मानवी शरीरच मुळात रक्त, मांस आणि मलमूत्र यांसारख्या भौतिक गोष्टींनी बनलेले आहे. ज्या शरीराचा खोटा अभिमान बाळगून काही लोक स्वतःला उच्च आणि पवित्र समजतात, ते शरीरच आतून मानवी प्रक्रियांनी भरलेले आहे. त्यामुळे बाह्य आचरणावरून स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजणे हा केवळ समाजाचे नुकसान करणारा अहंकार आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. नुकत्याच येऊन गेलेल्या कोरोनाच्या भयंकर महामारीच्या काळातील परिस्थिती जरा डोळ्यांसमोर आणा. जगभरातील स्वतःला अतिशय उच्च, श्रीमंत आणि अतिशुद्ध समजणारे लोक जेव्हा गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल झाले होते, तेव्हा त्यांच्या आजूबाजूला केवळ वैद्यकीय कचरा आणि अस्वच्छता होती. त्या भयानक परिस्थितीत सफाई कामगार, नर्सेस आणि डॉक्टर्स स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांच्या शरीरातील घाण साफ करत होते आणि त्यांना जगवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते. त्या मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या रुग्णाला आपण खूप शुद्ध आहोत आणि आपल्याला अमुक एका व्यक्तीचा स्पर्श नको असा विचार शिवला देखील नाही. मानवी शरीराचे सत्य आणि त्याचे आजार सगळ्यांसाठी सारखेच आहेत. जेव्हा वेळ येते तेव्हा स्वतःच्या सोवळ्याचा खोटा अभिमान गळून पडतो आणि केवळ माणुसकीच कामी येते. तिसरा चरण. आदिअंती अवघा विटाळ संचला. सोवळा तो झाला कोण न कळे. भावार्थ विश्लेषण. माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या प्रवासाचे भयानक आणि कटू सत्य सांगताना चोखामेळा म्हणतात की मानवी जीवनाची सुरुवात आणि शेवट दोन्हीही या तथाकथित विटाळ्यानेच भरलेले आहेत. जन्माच्या वेळी सुयेर आणि मृत्यूच्या वेळी सुतक पाळणारी ही समाजव्यवस्था स्वतःच या दोन्ही नैसर्गिक घटनांना अपवित्र मानते. जर माणसाचा जन्म आणि मृत्यू या दोन्ही अत्यंत महत्त्वाच्या नैसर्गिक अवस्था अपवित्र आहेत, तर मग मधल्या आयुष्यात एखादा माणूस अचानक स्वतःला पवित्र कसा काय म्हणून घेऊ शकतो? जन्मतानाही तुम्ही त्याच अवस्थेत असता आणि मेल्यावरही तुमची राखच होणार असते. मग या जगण्याच्या छोट्याशा प्रवासात मी मोठा, मी शुद्ध, मी उच्च कुळाचा हा जो खोटा अहंकार माणसाने पांघरला आहे, तो पूर्णपणे अर्थहीन आहे. खरोखर या जगात पूर्णपणे पवित्र असा कोण जन्माला आला आहे हे मला तरी आजवर समजलेले नाही, असे चोखोबा जगाला अगदी ठणकावून सांगतात. सामाजिक संदेश. माणसाचा जन्म आणि मृत्यू या दोन्ही अत्यंत नैसर्गिक प्रक्रिया आहेत आणि त्या जगातील प्रत्येक माणसासाठी समान आहेत. या चरणातून आपल्याला असा विचार मिळतो की जन्माच्या वेळची आणि मृत्यूच्या वेळची मानवी शरीराची अवस्था पाहता कोणीही जन्मतःच अतिपवित्र किंवा शुद्ध नसतो. जीवनाची सुरुवात आणि शेवट हा सर्वसामान्य भौतिक प्रक्रियांमधूनच होतो. त्यामुळे जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या मधल्या काळात आपण कुणीतरी वेगळे आणि श्रेष्ठ आहोत असा दावा करणे हा समाजाची फसवणूक करणारा आणि विषमतेला खतपाणी घालणारा विचार आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. आपण एखाद्या प्रसूतिगृहाचे आणि स्मशानभूमीचे वास्तव पाहूया. प्रसूतिगृहात जन्म देणारी आई कोणत्याही जातीची किंवा आर्थिक वर्गाची असो, तिला सहन कराव्या लागणाऱ्या प्रसूती कळा, वेदना आणि जन्माच्या वेळची शारीरिक प्रक्रिया अगदी एकसारखीच असते. कोणीही आकाशातून थेट स्वच्छ कपड्यांत जन्माला येत नाही. तसेच आयुष्याच्या शेवटी स्मशानभूमीत गेल्यावर चितेवर जळणारे शरीर किंवा मातीत दफन होणारे शरीर शेवटी राख किंवा मातीच होते. एका अब्जाधीशाची राख आणि एका रस्त्यावर झोपणाऱ्या सामान्य मजुराची राख यात कोणीही अजिबात फरक करू शकत नाही. सुरुवात आणि शेवट जर एवढा सारखा आहे, तर मग मधल्या आयुष्यात जातीपातीचा अहंकार बाळगणे किती व्यर्थ आहे हे या उदाहरणावरून स्पष्ट होते. चौथा चरण. चोखा म्हणे मज नवल वाटते. विटाळ परते आहे कोण. भावार्थ विश्लेषण. शेवटच्या चरणात संत चोखामेळा आपले अथांग आश्चर्य व्यक्त करतात. ते म्हणतात की समाजाचा हा ढोंगीपणा पाहून मला खरोखरच खूप नवल वाटते. एकाच परमेश्वराची लेकरे असताना आणि सर्वांची निर्मिती एकाच नैसर्गिक प्रक्रियेतून झालेली असताना माणसे एकमेकांना कसे काय दूर लोटू शकतात? या जगात असा कोण आहे जो या शारीरिक आणि नैसर्गिक विटाळाच्या पलीकडे गेला आहे? असा एकही माणूस या भूतलावर नाही जो रक्तामांसाचा बनलेला नाही. मग ज्या गोष्टी सर्वांना समान लागू होतात त्यावरून एकमेकांचा तिरस्कार का करायचा? खरी शुद्धता ही शरीराची किंवा कपड्यांची नसून ती मनाची आणि विचारांची असायला हवी. जोवर मनात दुसऱ्याविषयी द्वेष आणि भेदाभेद भरलेला आहे, तोवर तुम्ही कितीही अंघोळी केल्या आणि कितीही रेशमी वस्त्रे नेसली तरी तुम्ही आतून अपवित्रच आहात. सामाजिक संदेश. शेवटच्या चरणातून संत चोखामेळा समाजाला एक थेट विचार करायला लावतात आणि आपल्याला अंतर्मुख व्हायला भाग पाडतात. समाजाच्या दांभिकपणाबद्दल आश्चर्य व्यक्त करताना त्यांचा सामाजिक संदेश असा आहे की आपण सर्वांनी आपल्या सद्सद्विवेक बुद्धीचा वापर करून या जुन्या आणि घातक परंपरांवर प्रश्नचिन्ह उभे केले पाहिजे.
जर सर्वांचे शरीर एकाच प्रक्रियेतून आले आहे आणि सर्वांचा शेवटही एकच आहे, तर समाजात हा भेदभाव उरतोच कुठे? समाजाने ही अंधश्रद्धा आणि विषमतेची भिंत कायमची पाडून टाकून एकमेकांकडे केवळ माणूस म्हणून पाहिले पाहिजे. हाच एका खऱ्या प्रगत आणि सुसंस्कृत समाजाचा भक्कम पाया असू शकतो. वास्तविक जीवनातील उदाहरण: जेव्हा एखादे मोठे नैसर्गिक संकट येते, जसे की महापूर किंवा भयानक भूकंप, तेव्हाचे विदारक चित्र आठवा. पुराच्या गढूळ पाण्यात अर्धे गाव बुडालेले असते आणि लोक स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी छतावर किंवा झाडाच्या फांदीवर जीव मुठीत धरून बसलेले असतात. अशा वेळी जेव्हा बचाव पथकाचे जवान बोट घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचतात, तेव्हा त्या बोटीत बसण्यासाठी कोणीही आपली जात किंवा आपला धर्म सांगत बसत नाही. त्या पुराच्या चिखलात स्वतःला वाचवण्यासाठी सगळेजण एकमेकांचा हात घट्ट धरतात. संकटकाळी निसर्ग कोणाचीही जात पाहत नाही आणि माणूसही मोठ्या संकटात आपला सगळा अहंकार विसरून फक्त जीव वाचवण्याचा आणि दुसऱ्याला मदत करण्याचा विचार करतो. संकटाच्या वेळी जर आपण सर्व भेद विसरून माणूस म्हणून एकत्र येऊ शकतो, तर मग एरवी सुरक्षित असताना आपण हा खोटा भेदभाव का बाळगतो? हाच विचार आपल्याला माणूस म्हणून खऱ्या अर्थाने प्रगल्भ करतो. युवा पिढीसाठी अभंगाचा संदेश. आजची युवा पिढी ही तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या युगात वावरत आहे. या अभंगातून संत चोखामेळा यांनी 14व्या शतकात जो वैज्ञानिक दृष्टिकोन मांडला, तो आजच्या तरुणाईने आत्मसात करणे अत्यंत गरजेचे आहे. माणसाचे रक्त लाल आहे आणि सर्वांच्या भावना सारख्याच आहेत. त्यामुळे जात, पात, धर्म, वंश यावरून एकमेकांमध्ये भेदभाव करणे किती निरर्थक आहे, हे या अभंगातून सिद्ध होते. तरुणांनी जुन्या आणि बुरसटलेल्या रूढी परंपरांना फाटा देऊन केवळ माणुसकीला प्राधान्य दिले पाहिजे. एकमेकांबद्दल आदर बाळगला पाहिजे. संत चोखामेळा यांनी 5 तत्वांचा जो दाखला दिला आहे, तो आजचे आधुनिक विज्ञानही सांगते. आपण सर्व एकाच जैविक प्रक्रियेतून निर्माण झालो आहोत. तरुणांनी हा वैज्ञानिक विचार आपल्या दैनंदिन जीवनात रुजवला पाहिजे. कोणत्याही व्यक्तीचे मूल्य त्याच्या जन्मावरून किंवा त्याच्या पार्श्वभूमीवरून नाही, तर त्याच्या कर्मावरून, त्याच्यातील कौशल्यावरून आणि त्याच्या गुणांवरून ठरले पाहिजे. ज्या समाजात विषमता आणि दुजाभाव असतो, तो समाज कधीच प्रगती करू शकत नाही. युवा पिढी ही उद्याच्या आधुनिक जगाचे आणि देशाचे नेतृत्व करणार आहे. जर आजच्या तरुणांनी ठरवले की आपण कोणालाही उच्च किंवा नीच मानणार नाही, तर एक अत्यंत बलशाली, एकसंध आणि प्रगत समाज उभा राहील. सर्वांना समान संधी मिळणे हा या विचारांचा पाया आहे. बाहेरून कितीही सोवळे किंवा कर्मकांडे केली तरी जोपर्यंत माणसाचे मन शुद्ध नाही, विचार शुद्ध नाहीत, तोपर्यंत त्या बाह्य दिखाव्याला काहीही अर्थ नाही. तरुणांनी आपले विचार सकारात्मक ठेवण्यावर, स्वतःची प्रगती करण्यावर आणि समाजासाठी काहीतरी ठोस आणि चांगले काम करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. थोडक्यात सांगायचे तर संत चोखामेळा यांचा हा अभंग म्हणजे समतेचा जाहीरनामा आहे. आजच्या तरुणांनी या अभंगातील तत्वज्ञान खऱ्या अर्थाने आपल्या आचरणात आणले तर समाजात द्वेष आणि भेदभावाला कोणतीही जागा उरणार नाही. त्यातूनच खऱ्या अर्थाने एक सुसंस्कृत आणि महान भारत घडेल. धन्यवाद. बाह्य शरीर आणि जन्मावरून कोणीही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरत नाही. खरी शुद्धता ही माणसाच्या विचारांत आणि वागण्यात असते. निसर्गाने आपल्याला समान बनवले आहे, त्यामुळे आपणही सर्वांशी समानतेनेच आणि प्रेमानेच वागले पाहिजे. गर्दीत हरवलेल्या माणसाला स्वतःची ओळख करून देणं हीच संतांची खरी शिकवण आहे. भावार्थ संतवाणी हा केवळ उपदेश नाही, तर आपल्या अस्तित्वाचा शोध आहे. तुमच्या प्रतिसादाची ओढ आम्हाला कायम असते. कमेंटमध्ये माऊली लिहायला विसरू नका आणि पुढच्या भागात कोणत्या संतांच्या विचारांचा प्रकाश हवा आहे हे नक्की सांगा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.